पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल. शब्द आहेत योहानकृत शुभवर्तमान अध्याय 11 वचन 25. ख्रिस्तात हे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, चीनमध्ये बांबूच्या बीचा एक प्रकार आहे. हे बी जमिनीमध्ये पेरल्यानंतर 5 वर्षे कुठे काहीच दिसत नाही. 5व्या वर्षी लुसलुशीत असं इवलूसं हिरवंगार पातं जमिनीच्या बाहेर येतं आणि त्यानंतर अवघ्या 6 आठवड्यामध्ये 90 फूट उंचीचा बांबू संपूर्ण जगासमोर सादर होतो. वनस्पती शास्त्रज्ञांनी थोडासा अभ्यास केला की 5 वर्षे हे जे बी आहे ते जमिनीमध्ये नक्की काय करत असतं, आणि त्यांच्या लक्षात आलं की जमिनीमध्ये 5 वर्षे हे बी मजबूत अशा मुळांचं जाळं तयार करत असतं. एकदा अशा प्रकारचं जाळं तयार झालं की 90 फूट उंचीचा बांबू पेलण्याची ताकद त्या मुळामध्ये येत असते. हा संपूर्ण प्रसंग आज तुमच्यासमोर सादर करण्यामागे एक हेतू आहे. संत योहानाच्या शुभवर्तमानातील अध्याय 11 ह्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त लाजरसला मरणातून जिवंत करतो हा चमत्कार सादर करण्यात आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तांनी तसं पाहता आपल्या संपूर्ण हयातीमध्ये विशेष करून 3 वर्षाच्या सेवाकार्याच्या कारकिर्दीमध्ये बरेचसे चमत्कार केले. त्या चमत्कारांची काही वर्गवारी बायबल अभ्यासकांनी केलेली आहे. पहिल्या प्रकारचे चमत्कार आहेत की निसर्गाशी संबंधित असलेले चमत्कार, की येशू पाण्यावरून चालतो, येशू वादळ शांत करतो, येशू झाडाला शाप देतो आणि ते झाड सुकून जातं. अशा प्रकारचे जे चमत्कार आहेत ते निसर्गाशी असलेले संबंधित असलेले चमत्कार. त्याद्वारे एक महत्त्वाचं सत्य आपणा सर्वांच्या काळजावरती कोरलं जात असतं की परमेश्वर ह्या निसर्गाचा, ह्या संपूर्ण सृष्टीचा सम्राट आहे. म्हणून सृष्टीमध्ये जे काही होत असतं, निसर्गामध्ये जे काही होत असतं त्याच्यावरती परमेश्वराचं नियंत्रण असतं असा आपला विश्वास आहे. मात्र आज मनुष्य हा निसर्गामध्ये ढवळाढवळ करत आहे, परमेश्वराच्या योजनेच्या विरुद्ध जात आहे. म्हणून आपल्याला नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक उत्पात सहन करावे लागत आहेत. दुसऱ्या प्रकारचे चमत्कार आहेत मानवी आजाराशी संबंधित असलेले चमत्कार. पेत्राची सासू कडक तापाने आजारी होती, एखादा पक्षघाती होता, दुसरा एखादा कुष्ठरोगी होता, आणखी कोणाच्या तरी पोटामध्ये जलोदर झालेलं होतं, पोटामध्ये पाणी जमतं आपण सांगतो. तशा प्रकारचे हे जे सगळे शारीरिक व्याधी आहेत, अनेक दुखणेकऱ्यांना, रोग्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणापाशी आणण्यात आलं. त्या सर्वांना त्यांनी स्पर्श केला आणि ते सर्व बरे झाले असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की प्रभूमधून सामर्थ्य निघत होतं आणि बऱ्याच लोकांना, आजारी लोकांना ते बरं करत होतं. ह्याद्वारे एक महत्त्वाचा संदेश की माणसाच्या जीवनामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे आजार येत असतात त्या आजारापेक्षाही परमेश्वराचं सामर्थ्य मोठं आहे हे माणसाने विसरू नये. आज वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आपण पाहत आहोत ते पाहिल्यानंतर माणसाला भीती वाटते. आज संध्याकाळी मी एका कुटुंबामध्ये प्रार्थना करण्यासाठी गेलो होतो आणि काही दिवस हा मनुष्य कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त आहे आणि त्याची एकंदरीत परिस्थिती बघितल्यानंतर मी पसायदानला परतल्यावरती फादर कॅजी ह्यांच्याशी बोलत होतो आणि मी सांगितलं की एखादा माणूस 95 किलोचा वजनाचा माणूस 47-45 किलो वजनाचा बनतो तेव्हा त्याच्या जीवनावरती काय दिसत असतं हे भयान असं वास्तव बघितल्यानंतर माणसाचा थरकाप उडतो. परंतु अशा वेळेला देखील माणसाने विसरायचं नसतं की हे शरीर परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. तोच परमेश्वर पुन्हा एकदा ते शरीर पूर्ववत करू शकतो. पुन्हा एकदा 95 किलोचा माणूस जो 47 किलो झालेला आहे तो पुन्हा 45 किलोपर्यंत जाऊ शकतो. हे परमेश्वराचं सामर्थ्य आहे. तिसऱ्या प्रकारचे चमत्कार आहेत ते म्हणजे मानवी अपंगत्वाशी, की आज ज्याला दिव्यांग असा शब्द वापरला जात आहे त्यांच्याशी संबंधित असलेले चमत्कार. की एखादा आंधळा असतो, एखादा बहिरा असतो, एखादा लंगडा असतो, एखादा लुळा पांगळा असतो, परंतु अशा सगळ्यांना देखील प्रभू येशू ख्रिस्ताने स्पर्श केलेला आहे आणि त्यांना बरं केलेलं आहे. म्हणजे एखादा जन्मांधा आहे, एखादा मुका बहिरा आहे, मुकबधीर, अशांना देखील प्रभू येशू ख्रिस्ताने स्पर्श करून त्यांना पूर्णपणे बरं केलेलं आहे.
अनुपम खेर आपल्या विकलांगांच्या किंवा दिव्यांगांच्या सभेसाठी आले होते आणि त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या डोळ्यासमोर हातापायाने थोडेसे दिव्यांग असलेली माणसं आपल्याला दिसत असतात, पण आपण प्रत्येकजण काही ना काही बाबतीत दिव्यांग असतो, हँडिकॅप्ड. आपलं देखील अपंगत्व असतं. एखादी गोष्ट आपल्याला नाही जमत, एखाद्या व्यक्तीला गायन जमत नाही, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला खेळ जमत नाही, आणखी कोणत्या व्यक्तीला स्वयंपाक जमत नाही. अपंगत्व प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असतं. एखादी व्यक्ती चांगला अभ्यास करू शकत नाही, जास्त वेळ बैठक मारू शकत नाही, लिखाण करू शकत नाही, इतर दुसरं काहीतरी काम करू शकतो, परंतु आपल्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी कमी उणीव अशी असते. त्या सगळ्यांना पूर्णत्व देण्याचं काम परमेश्वर करत असतो. चौथ्या प्रकारचे चमत्कार आहेत की भूत पिशाचाशी संबंधित असलेले चमत्कार. कितीतरी भूतग्रस्तांना प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलेलं आहे अशा प्रकारे आपण ऐकत असतो. अशुद्ध आत्मा लागलेला माणूस, दुष्टात्मा लागलेला माणूस, प्रभू येशू ख्रिस्त त्याला स्पर्श करतो, त्याच्यामधून ते पिशाच्च निघून जातं आणि तो देवाचा गौरव किंवा महिमा वर्णन करत असतो. ह्याद्वारे आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की भूत म्हणा, पिशाच्च म्हणा, सैतान म्हणा, दुष्टात्मा म्हणा, अशुद्ध आत्मा म्हणा, मग तुम्ही त्याला वाघ म्हणा, वाघ्या म्हणा, वाघोबा म्हणा, तो नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. माणसाच्या जीवनामध्ये ढवळाढवळ आणि हस्तक्षेप करण्याचा तो प्रयत्न करत असतो, परंतु त्याची शक्ती मर्यादित आहे हे माणसाने कधीच विसरायचं नसतं. त्याला परिपूर्ण सार्वभौम ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची शक्ती देण्यात आलेली नाही. सर्व समर्थ केवळ परमेश्वर आहे. माणसाला त्याने त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवून काही अधिकार दिलेले आहेत, पण सैतानाला पूर्ण अधिकार देण्यात आलेला नाही हे माणसाने कधी विसरायचं नसतं. आणि मग पाचव्या प्रकारचे चमत्कार, मरणाशी संबंधित असलेले चमत्कार, की प्रभू येशू ख्रिस्ताने काही माणसं मरणातून जिवंत केली. तो नाईनच्या विधवेचा मुलगा, एकुलता मुलगा, विधवा असल्यानंतर तिचा पती पण नाही, म्हणजे आता ती पूर्णपणे एकाकी पडलेली आहे. येशू त्या गावाच्या वेशीवर उभा राहतो, जणू काही त्या गावाच्या वेशीवरती पलीकडे मरण होतं, अलीकडे जीवन होतं. ते जीवन प्रभू येशू ख्रिस्त त्या मुलाला देतो. त्यानंतर याईराची कन्या 12 वर्षाची, चालती फिरती बोलती खेळती अशा प्रकारची कन्या आजारी पडते आणि तो बाप धावत येतो. तो येशूजवळ आहे तोच त्याच्या घरची माणसं येतात आणि त्याला सांगतात, आता गुरुजींना त्रास देऊ नका, मुलगी मेलेली आहे. अशा पार्श्वभूमीवरती येशू त्याला सांगतो, विश्वासहीन असू नकोस, विश्वास धर, खंबीर रहा. आणि त्याने विश्वास व्यक्त केला, प्रभू माझा विश्वास वाढव. आणि प्रभू त्याच्या घरी जातो आणि त्या मुलीला मरणातून जिवंत करतो. आणि आज आपण प्रभू येशू ख्रिस्त लाजरसला कशा पद्धतीने जिवंत करतो त्याच्यावरती अगदी बारकाईने अभ्यासपूर्वक अशा प्रकारचं चिंतन करणार आहोत. की प्रभू येशू ख्रिस्ताने लाजरसला मरणातून जिवंत केलं, हा ह्या पाचव्या प्रकारच्या चमत्काराचा भाग आहे. की येशूचं मृत्यूवर देखील नियंत्रण आहे. स्वतः येशू मरणावरती जिवंत झालेला आहे. त्याद्वारे आपला मरणाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो माणसाने तपासून पाहायचा आहे. अशा प्रकारची शिकवण आपल्याला देण्यात आलेली आहे. लाजरसच्या ह्या एकंदर प्रकरणामध्ये एकूण 9 टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला चिंतनासाठी काहीतरी मिळू शकतं. पहिला टप्पा आहे लाजरसचा आजार, की प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या बहिणी कळवतात, मार्था आणि मरिया कशा प्रकारे कळवतात बघा, की प्रभूजी तुमचं ज्याच्यावरती प्रेम आहे तो आजारी आहे. लाजरस आजारी झालेला आहे, आपला मित्र लाजरस आजारी झालेला आहे. अशा प्रकारची बातमी समजल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला सहज वाटेल की आजारी आहे, गेलं पाहिजे, व्हिजिटला गेलं पाहिजे. त्याचा आजार कदाचित बरा करता येणार नाही, परंतु माझ्या सहवासाने त्याला थोडंसं बरं वाटू शकेल, त्याच्या चेहऱ्यावरती थोडंसं हास्य फुलेल, अंतर्यामी तो थोडासा बलसंपन्न होईल, त्याद्वारे त्याला त्याच्या आजारावरती मात करण्याची आत्मिक शक्ती मिळू शकेल. अशा प्रकारचा विचार माणूस करत असतो. त्याला ती बातमी येशूला कळलेली आहे. त्याने ती बातमी आपल्या सवंगड्यांना दिली, आपल्या शिष्यांना दिली, की आपला मित्र लाजरस आजारी आहे. तरी देखील येशू त्या ठिकाणी जिथे होता तिकडे 2 दिवस राहतो.
आणि त्या ठिकाणी आपल्या मित्रांना किंवा आपल्या शिष्यांना सांगतो, हा आजार देवाच्या गौरवासाठी आलेला आहे. त्या ठिकाणी येशूने अप्रत्यक्षरित्या एक धडा आपल्याला शिकवलेला आहे. माणूस आजाराला घाबरत असतो. माणसाने आजारासाठी आजारी पडू नये ह्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची असते, त्याविषयी काहीच दुमत नाही. परंतु एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा आजार चुकत नाही. एखाद्याला दुखापत होते, एखाद्याला ॲक्सिडेंट होतं, एखाद्याचा पाय मुरगळतो, एखाद्या अचानक वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे घसा बसू शकतो. आजार माणसाच्या जीवनामध्ये येणार आहेत. परंतु येशूने काय सांगितलेलं आहे की आजार हे देवाच्या गौरवासाठी येत असतात. आपण जर निष्काळजीपणा केला, आपण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं आणि गैरशिस्त अशा प्रकारे वागलो, बेफिकीर राहिलो आणि जर आजारी पडलो तर तो आपला दोष आहे. परंतु एवढं सगळं करून सुद्धा जर आपण आजारी पडलो तर त्याच्या मागे देवाची योजना असू शकते. कितीतरी संत हे संतपदाला पोहोचलेले आहेत कारण ते आजारी झालेले होते. संत जुली बिलियार्ड 12 वर्षे बिछानाला खेळलेली होती आणि एक दिवस एक धर्मगुरू तिला कम्युनियन देण्यासाठी आले. तिने त्या कम्युनियनकडे ज्या पद्धतीने बघितलं त्या पद्धतीमध्ये जणू काही प्रचंड अशी श्रद्धेची ताकद भरलेली होती. धर्मगुरूंनी तिला कम्युनियन दिलं आणि ती आपल्या बिछानामध्ये उठून बसली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. 12 वर्षे आजारी असलेली व्यक्ती उठून बसलेली आहे आणि तिने सहज खून केली. तसं तिला हाताने धरून उठवण्यात आलं, पूर्णपणे बरी झाली आणि त्यानंतर संत पदाला पोहोचलेली आहे. संत जुली बिलियार्ड. इग्नेशियस लोयोलाकर तोफेचा गोळा पायाला लागलेला आहे आजारी अवस्थेमध्ये आणि तशा परिस्थितीमध्ये त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा स्पर्श होतो आणि संपूर्णपणे तो बदलून जातो. इफ ही अँड शी कॅन बी अ सेंट, वाय नॉट आय अँड यू, वाय नॉट यू अँड मी, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी विचारला की त्यांनी संतांची चरित्र वाचल्यानंतर त्यांचं परिवर्तन झालं. आजारामध्ये अशा प्रकारची एक ताकद असते की त्या आजारामध्ये माणूस अंतर्मुख बनत असतो, चिंतन करायला लागतो, आपल्या जीवनाचा धांडोळा घेत असतो आणि मग आपल्या जीवनामध्ये प्रचंड असं बदल करू शकतो आणि त्याद्वारे एक नवा माणूस जन्माला येऊ शकतो. म्हणून माणसाने आजाराचा हा जो टप्पा आहे तो घाबरून जायचा नाही. त्या ठिकाणी लाजरसचा आजार जो आहे त्याला येशूने असा विशिष्ट प्रतिसाद दिलेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आता आपली योजना येशू बोलावून दाखवतो. तो आपल्या शिष्यांना सांगतो, चला आपण यहुदियात जाऊया. आणि त्याच्या अगोदरच घडलेली घटना आपणा सर्वांना ठाऊक असेल की यहुदियामध्ये लोकांनी येशूला दगडमार करण्यासाठी दगड उचललेले आणि प्रेषित आता घाबरून राहिलेले की आता परत त्याच ठिकाणी जायचं. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे, घाबरण्याचं कारण नाही. दिवसाचे 12 तास आहेत, मला सातत्याने काम केलं पाहिजे. जोपर्यंत मी ह्या पृथ्वी तलावरती आहे तोपर्यंत मला कार्य करायचं आहे. मात्र त्यासाठी छळ सहन करावा लागला, अपमान सहन करावा लागला, मानहानी जरी सहन करावी लागली तरी मला घाबरण्याचं कारण नाही, कारण मी परमेश्वराचं कार्य करण्यासाठी जात आहे. एवढ्या सहजपणे प्रभू येशू ख्रिस्त त्या शब्दाला उत्तर देतो, प्रेषितांच्या आक्षेपाला, आणि त्या ठिकाणी निघून जातो. इग्नेशियस अंत्योखियाकर किंवा इग्नेशियस ऑफ अँटिऑक, त्यांना शिक्षा झाली होती की वाघाच्या पिंजऱ्यामध्ये त्यांना टाकण्यात येणार होतं. हिंस्र पशूच्या पिंजऱ्यामध्ये त्यांना टाकण्यात येणार आहे आणि आता ते प्रवासाला लागलेले आहेत. रस्त्यावरती करीनचे लोक आहेत, रोम शहरी त्यांना जाऊन पोहोचायचं आहे आणि करीनच्या लोकांनी त्यांना सांगितलं, बिशप तुम्ही जाऊ नका, तुम्ही जर त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी वाघाच्या पिंजऱ्यामध्ये टाकलं जाईल आणि तुम्हाला ठार केलं जाईल. त्याने किती सुंदर वाक्य म्हटलं बघा, पशूंच्या दाताखाली भरडला जाणारा मी ख्रिस्ताचा गहूदाणा आहे, त्याद्वारे शुद्ध भाकर तयार होणार आहे. विचार करा कशा पद्धतीने माणूस छळाचा, आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अपमानाचा, आपल्या जीवनावरती येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी आतमधून सामर्थ्यशाली आणि बलसंपन्न असू शकतो, त्याचं हे सुंदर उदाहरण आहे. आणि त्यालाच जोडून आता संत थॉमस आपल्या मित्रांना सांगतो, चला आपण सुद्धा जाऊ आणि त्याच्याबरोबर मरू.
कुठेतरी त्याला आतमधून वाटायला लागलं की जर आपला गुरु मरणार असेल तर त्याच्याबरोबर आपण देखील मरायला तयार व्हायला काहीच हरकत नाही. मनापासून त्याने ती तयारी दाखवली आणि आपणा सर्वांना ठाऊक आहे की ते सर्वजण आता त्या प्रवासाला लागलेले आहेत. आता तिसरा टप्पा, प्रभू येशू ख्रिस्त आता बेथानी ह्या ठिकाणी येऊन पोहोचतो. तिथे आल्यानंतरची घटना जी घडते ती अत्यंत महत्त्वाची अशी घटना आहे. मार्था जाऊन येशूला भेटते आणि मार्था प्रभू येशू ख्रिस्ताला काय सांगत आहे, प्रभूजी तुम्ही येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. त्याच्यामध्ये काय दडलेलं आहे, नुसती तक्रार आणि कुरकुर दडलेली नाही की तू कुठे होतास हे सगळं झालं तेव्हा, असा सूर नाही. एक प्रकारची श्रद्धा त्यामध्ये दडलेली आहे की तुम्ही जर इथे असते तर असं झालंच नसतं, तुम्ही काहीतरी केलं असतं आणि परंतु अजूनही मला विश्वास आहे तुम्ही काहीतरी करू शकता. प्रभू येशू ख्रिस्ताने तिला काय प्रतिसाद दिला, तुझा भाऊ पुन्हा उठेल. आणि ती सांगते मला माहीत आहे सर्व मृतांच्या पुनरुत्थानासमयी तो पुन्हा उठणार आहे. तिला असं वाटत नव्हतं की आता येशू काहीतरी करून त्याला पुन्हा उठवणार आहे. यहुद्यांची तशा प्रकारची श्रद्धा होती की शेवटी सर्वजण उठवले जाणार आहेत, सर्वांचा न्याय होणार आहे. आपली ख्रिस्ती श्रद्धा देखील आपल्याला तसंच सांगत आहे की जिवंत आणि मृतांचा न्याय करण्यासाठी परमेश्वर येणार आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तशा प्रकारची श्रद्धा मार्था बाळगून होती, परंतु त्या ठिकाणी तिने दुःख व्यक्त केलं. अशा वेळेला येशूच्या मुखातून एक अत्यंत सुंदर असं वाक्य बाहेर पडलेलं आहे, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल. आणि मार्थाने ताबडतोब त्या ठिकाणी श्रद्धा व्यक्त केली, जगात येणारा देवाचा पुत्र तुम्हीच आहात असा विश्वास मी धरलेला आहे. आता चौथ्या टप्प्यामध्ये आपण येत आहोत की हा चौथ्या टप्प्यामध्ये मरिया ह्या ठिकाणी समोर येते, मार्थाची बहीण मरिया. की मार्था त्या ठिकाणी अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताशी बोलत आहे. तिला समजलेलं आहे येशू आता आपल्या जवळ येत आहे, आपल्या घराच्या जवळ येत आहे आणि त्याच्या जवळच एका गुहेमध्ये लाजरसला पुरण्यात आलेलं आहे. अशा प्रकारची एकंदरीत पार्श्वभूमी आहे. त्या पार्श्वभूमीवरती ती धावत पळत जाऊन आपल्या बहिणीला सांगते, गुरुजी आले आहेत आणि तुला बोलावत आहे. मरिया देखील उठते आणि धावत पळत त्यांच्या चरणापाशी जाऊन पडते. हा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. मरिया त्या ठिकाणी आल्यानंतर येशूच्या चरणापाशी जाऊन पडलेली आहे. ह्याचा अर्थ काय, ज्या मरियेने त्याचे चरण पुसलेले होते, जी त्याच्या चरणापाशी बसलेली होती, तीच मरिया आता त्याच्या चरणावरती पडत आहे. शब्दाचा अर्थ असा आहे, पूर्णपणे शरण गेलेली आहे. आपला भाऊ मरण पावलेला आहे, स्वीकारणं कठीण असतं. आपला एकुलता एक मुलगा मरण पावलेला आहे, स्वीकारणं कठीण असतं. कोविडमध्ये आपली जवळची माणसं अगदी निघून गेली, कठीण असतं. आयरीन ह्या ठिकाणी आता प्रेझेंट वर्शिप करत होती, मी बिशाची आठवण केली की बिशा आज आपल्यामध्ये केवढं कार्य करून गेलेलं आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये तो प्रसंग घडलेला आहे. स्वीकारणं सोपं नव्हतं, परंतु त्या ठिकाणीच शरणागतीची भावना जी आहे ती भावना अत्यंत महत्त्वाची आहे. माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे प्रभो, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मरियेने तशा प्रकारची भूमिका घेतली, म्हणून मरिया ही त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अशी व्यक्ती आपल्यासमोर सादर करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर पाचव्या टप्प्यामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं जे प्रेम आहे त्या प्रेमाचं आपल्याला दर्शन घडतं. कशा प्रकारचं हे प्रेम आहे बघा, की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी विचारतो, त्याला तुम्ही कुठे ठेवलेला आहे? आणि ती एक गुहा आहे, त्या ठिकाणी तो जातो आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी 2 अश्रूचे थेंब ढाळतो. अत्यंत महत्त्वाचा असा जणू काही तो प्रसंग. चमत्कार करणं त्याला शक्य होतं, परंतु अश्रू ढाळल्यामुळे त्याद्वारे त्याने खरं प्रेम व्यक्त केलेलं आहे. चमत्काराद्वारे त्याने सामर्थ्य व्यक्त केलं, अश्रूद्वारे त्याने आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे. आपण आपल्या घरी कोण मरण पावलं असेल, कोणाच्या घरी कोण मरण पावलं असेल तर त्या माणसाला जाऊन जिवंत करू शकत नाही, परंतु जे जिवंत आहेत त्यांना आपण आत्मिक सामर्थ्य पुरवू शकतो. त्यांना आपण अशा प्रकारे धीर आणि आधार देऊ शकतो की हा जो प्रसंग तुमच्यावरती आलेला आहे त्याने घाबरून जाण्याचं कारण नाही. परमेश्वर नक्कीच तुम्हाला ह्या प्रसंगामध्ये देखील धीर आणि आधार देऊ शकतो. येशू त्या ठिकाणी रडला.
ते रडताना बघितल्यानंतर इतरांची प्रतिक्रिया बघा. काहीने सांगितलं बघा त्याचं केवढं त्याच्यावर प्रेम होतं. दुसऱ्याने शंका काढली, ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले तो त्याला वाचवू शकला नसता का? आणि आत्ताच योहानाच्या शुभवर्तमानात अध्याय 9 मध्ये तशा प्रकारचा प्रसंग वर्णन करण्यात आलेला आहे. तर जन्मांधाचे डोळे येशूने उघडलेला आहे. आता हा मृतांचा प्रसंग आलेला आहे. काहींनी ती शंका व्यक्त केलेली आहे. अशा प्रकारचा प्रसंग आहे. मग त्यानंतर आपण आणखी पुढे जात आहोत की तिथे प्रभू येशू ख्रिस्त आता त्यांना सांगत आहे 6व्या टप्प्यामध्ये की धोंड बाजूला करा. धोंड बाजूला करण्याचा जो प्रसंग आहे तो अत्यंत महत्त्वाचा कशामुळे आहे बघा. जोपर्यंत त्या गुहेवरती थडग्यावरती धोंड आहे तोपर्यंत 3 गोष्टी आतमध्ये घडत आहेत. आतमध्ये त्यामुळे अंधार पसरलेला आहे. आतमध्ये असलेल्या शरीराला दुर्गंधी यायला सुरुवात झालेली आहे. तसं त्या स्त्रीने सांगितलं मार्थाने की आता त्याला दुर्गंधी येत असेल. 4 दिवस झाले थडग्यात ठेवून. आपल्या घरी समजा एखादी व्यक्ती रात्रभर ठेवली, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत, तर आपल्याला वाटतं की आता बॉडी थोडीशी डिकम्पोज व्हायला लागलेली आहे. आपल्याला भीती वाटत असते. आणि म्हणूनच त्या ठिकाणी दुर्गंधी हा दुसरा भाग. आणि तिसरी गोष्ट, संपूर्ण शरीर प्रेतवस्त्राने लपेटलेलं आहे, वेष्टिलेलं आहे. म्हणजे ते शरीर किंवा ती व्यक्ती आता बंधनात आहे. 3 प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी घडत आहेत. येशू धोंड बाजूला करायला सांगतो कारण आता 3 गोष्टी घडणार आहेत. प्रकाश येणार आहे. संपूर्ण शरीर प्रेतवस्त्राने जे गुंडाळलेलं आहे ते मुक्त होणार आहे. आणि त्या शरीराला दुर्गंध येणार नाही, तर ते शरीर तसंच राहणार आहे, जगामध्ये फिरणार आहे हातपायाने. म्हणजे बघा केवढी प्रचंड अशी शक्ती त्यामध्ये दडलेली होती. फादर जॉन डिमेलो ह्याने आम्हाला त्याचा अर्थ समजून सांगताना काय सांगितलं बघा. येशू सांगत आहे धोंड बाजूला करा. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये देखील तुम्ही अशा प्रकारची धोंड ठेवलेली आहे, ज्या धोंडीमुळे तुमच्या जीवनात अंधकार आहे, तुमच्या जीवनात दुर्गंधी आहे, तुमच्या जीवनात गुलामगिरी आहे. ही सगळी तुम्हाला आता दूर करायची आहे. त्यासाठी ती धोंड बाजूला करायची. ती धोंड रागाची असू शकते, ती धोंड भीतीची असू शकते, ती धोंड मत्सराची असू शकते, सूड भावनेची असू शकते, लोभाची हाव असू शकते, वासना असू शकते, खादाड वृत्ती असू शकते, झोपाळू वृत्ती असू शकते. धोंड आहे तोपर्यंत दुर्गंधी आहे. धोंड आहे तोपर्यंत अंधार आहे. धोंड आहे तोपर्यंत गुलामगिरी आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याला तशा प्रकारे बाहेर येण्यासाठी आता पाचारण करणार आहे. आणि अशा वेळेला मार्थाच्या श्रद्धेची जणू काही कसोटी घेतली जाते. मार्था सांगते की प्रभूजी आता त्याला मरून 4 दिवस झालेले आहे, त्याला दुर्गंधी येत असेल. येशूने काय प्रतिसाद दिला बघा. तू जर विश्वास ठेवशील तर परमेश्वराचे गौरव पाहशील असं मी तुला सांगितलं नव्हतं का? तो शब्द आज काळजामध्ये घेऊन जा. तू जर विश्वास ठेवशील तर परमेश्वराचे गौरव पाहशील असं मी तुला सांगितलं नव्हतं का? आपला विश्वास कमी पडतो. तिने अगोदर विश्वास व्यक्त केला, पण प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ जवळ आली त्यावेळेला तिने अशा प्रकारे पलटी खाल्लेली आहे. आपल्या भाषेत म्हणायचं तर आपल्या जीवनामध्ये आपण अशी पलटी खाऊ शकतो. इथे आल्यानंतर आपल्याला प्रेज द लॉर्ड, हालेलुया असं म्हणण्याची एक प्रकारे प्रेरणा होऊ शकते. प्रत्यक्ष आपण दुःखाला सामोरं जात असताना श्रद्धा डळमळीत होण्याची शक्यता असते. मार्थाचा प्रसंग आपल्यासमोर एक सावधगिरीचा इशारा आपल्याला देत आहे. 7वा टप्पा, प्रत्यक्ष चमत्कार करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त काय नक्की करतो? एवढं सगळं करून झाल्यानंतर येशू त्या आता थडग्याजवळ उभा आहे. धोंड बाजूला केलेली आहे. येशू सर्वप्रथम प्रार्थना करतो. कशा प्रकारची प्रार्थना आहे? आभाराची, की हे प्रभो परमेश्वर बापा, तू माझं नेहमी ऐकतोच म्हणून मी तुझे आभार मानतो. चमत्काराच्या आधी व्यक्त करण्यात आलेला हा प्रचंड असा परमेश्वराच्या सामर्थ्यावरचा विश्वास आहे की घडायच्या अगोदरच आभार मानायचे. जे तुम्ही प्रार्थनेमध्ये मागता ते तुम्हाला मिळेलच असा विश्वास धरायचा आणि मग ते मागायचं. येशू नेमकं तेच करत आहे. येशू त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे. त्यानंतर 8वा टप्पा, प्रत्यक्ष चमत्कार. कशा प्रकारे त्याने तो चमत्कार केलेला आहे बघा. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं लाजरस बाहेर ये, आणि लाजरस बाहेर आला. तो मेलेला माणूस बाहेर आला असं सांगण्यात आलेलं आहे.
येशूने अगोदरच त्याविषयी कल्पना दिलेली आपल्या प्रेषितांना. मेलेली माणसे देवपुत्राची वाणी ऐकतील आणि जी वाणी ऐकतील ती थडग्यातून बाहेर येतील अशी वेळ आलेली आहे. मेलेल्या माणसाला आपलं रडणं तरी ऐकू येतं का? नाही. मेलेल्या माणसाला आजूबाजूला कोण आहे तो कोण दिसू शकतं का? नाही. पण ह्या ठिकाणी परमेश्वराचा शब्द, परमेश्वराची आज्ञा मृत्यूची भिंत फोडून त्याच्या पलीकडे जात असतो. त्याचं ते प्रतीक आहे की जगात अशी कोणतीच जागा नाही की जिथपर्यंत परमेश्वराचा आवाज पोहोचू शकत नाही. दिगंतापर्यंत परमेश्वराचा आवाज पोहोचतो. मृत्यूची भिंत फोडून त्याच्या पलीकडे देखील परमेश्वराचा आवाज जात असतो. येशूने सांगितलं, लाजरस बाहेर ये. जॉनी लिव्हर आपल्या वसईला आले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी साक्ष दिली आपल्या स्वतःच्या मुलाची. कशा प्रकारे त्याच्या मुलाच्या डोक्याला एक मोठं टेंगूळ होतं आणि अमेरिकेमध्ये एका डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी सांगितल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, बाजूला एक चर्च आहे, तिथे फादर आहेत, त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना करून या. तिथे प्रार्थना केली. ह्या ठिकाणी मुलाला आणलेलं आहे, ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेलं आहे. जॉनी लिव्हर सांगतात, माझा जीव वर खाली होतो आहे आणि अशा वेळेला मी बायबल वाचत बसलेलो आहे. बायबलमधील ही सगळी वचनं मी वाचत आहे आणि मग माझ्यामध्ये एक श्रद्धा उत्पन्न झाली, परमेश्वर काहीतरी करेल. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं, तुम्ही आता तुमच्या मुलाला बघू शकता आणि त्याचा उजवा हात कदाचित निकामी पडेल असं डॉक्टरांनी सांगितलेलं. आणि त्या पार्श्वभूमीवरती लांबूनच मुलगा असा तो उजवा हात उंचावतो आणि सांगतो, डॅडी आय एम ओके. आणि त्या ठिकाणी जॉनी लिव्हर सांगतात, मला परमेश्वराचा हात दिसला. आणि मग मला समजलं की येशूने लाजरस बाहेर ये असं का म्हटलं. त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना पुरण्यात आलेलं होतं. येशूने नुसतं सांगितलं असतं बाहेर ये तर सगळे बाहेर आले असते. म्हणून येशूने नाव घेऊन सांगितलं, लाजरस बाहेर ये. केवढा प्रचंड असा ताकदीचा असा जणू काही अनुभव जॉनी लिव्हर अभिनेते, हास्य अभिनेते ह्याने आपल्यासमोर सादर केलेला आहे. आपल्यासाठी शिकण्यासारखं काय आहे? एवढा अशक्यप्राय असलेली गोष्ट देखील परमेश्वर आपल्यासाठी करू शकतो. आणि आता 9वा टप्पा, ह्या संपूर्ण प्रसंगाचा परिणाम काय झाला? 3 प्रकारचा परिणाम आहे. पहिला परिणाम आहे विश्वास. जे लोक त्या ठिकाणी मार्था आणि मरिया ह्यांचं सांत्वन करण्यासाठी आले होते त्यांनी हा सगळा प्रसंग बघितला आणि त्यांनी येशूवर विश्वास ठेवला असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. परमेश्वर आपल्या जीवनात केवढं करत असतो, विश्वास मात्र वाढत आहे किंवा नाही आपण तपासून पाहणं गरजेचं आहे. दुसरा परिणाम होता विरोध. काही लोकांनी जाऊन मुख्य याजक, वडील ह्या सगळ्यांना जाऊन सांगितलं आणि मग येशूला कसं ठार करायचं त्याचं कटकारस्थान त्या ठिकाणी रचण्यात आलं. दुसरा परिणाम आहे. पण तिसरा परिणाम आहे विरक्ती. विरक्ती म्हटल्यानंतर येशू आपल्या प्रेषितांसह तिथून बाहेर जातो. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशामध्ये जाऊन त्याच ठिकाणी राहतो. लोकांना भेटण्यापासून दूर राहतो. एवढा मोठा चमत्कार, केवढी मोठी प्रसिद्धी, केवढी लोकप्रियता त्याला त्या ठिकाणी मिळाली असती. परंतु त्या ठिकाणी येशूने अशा प्रकारे दूर राहण्याचा प्रयत्न केला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या कार्याला विरोध करणारी जी मंडळी होती ती नंतर सुद्धा येशू मरणातून जिवंत झाला, स्वर्गात चढला, सगळीकडे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरविली जात होती. अशाही पार्श्वभूमीवरती छळ सत्र मात्र सुरू होता. त्या छळ सत्राचा एक भाग म्हणजे लाजरस, मार्था आणि मरिया ह्या सगळ्यांना त्या लोकांनी एका गळक्या बोटीमध्ये बसवलं आणि ती बोट समुद्रामध्ये सोडून दिली. त्यांना वाटलं की बोटीमधून पाणी आता मध्ये शिरेल आणि हे तिथे बुडून मरण पावतील. पण परमेश्वराचं सामर्थ्य एवढं प्रचंड की ती बोट सायप्रस, कुप्र नावाच्या बेटावरती गेली. तिथूनच संत बार्नबस आलेला. नंतर त्या ठिकाणी लाजरस 30 वर्षे बिशप म्हणून काम करतो आणि मग त्या ठिकाणी मरण पावतो. त्या सर्वांना संतपद देण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत 17 डिसेंबर ह्या दिवशी संत लाजरसचा सण साजरा केला जात होता. पोप फ्रान्सिसने काय सांगितलं की संत लाजरस, संत मार्था आणि संत मरिया ह्या तिघांचा सण एकत्रितपणे साजरा केला जावा. म्हणून 29 जुलै ह्या दिवशी संत मार्था एकटीचा सण साजरा केला जायचा. ह्या पुढे त्या तिघांचा सण त्या दिवशी साजरा केला जात आहे. हा सगळा इतिहास अशासाठी सांगायचा की परमेश्वर जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असं काहीतरी करत असतो तेव्हा ते चिरकाळ टिकणारं असतं. म्हणून पुनरुत्थान आणि जीवन असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आता आपण थोडा वेळ नतमस्तक होऊया, थोडंसं चिंतन करूया.